नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कशा आहात तुम्ही सर्वजण। जर या वर्षी तुम्ही 10वी अर्थातच एसएससी बोर्डाची परीक्षा दिली आहे आणि जर तुम्ही रिझल्टची वाट बघताय तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे। मात्र व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून 10वीची परीक्षा दिली आहे ते मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका, कारण तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आम्ही आणलेलं आहे। ते तुम्हाला कमेंट्स मध्ये गेल्याच्या नंतर दिसेल। मात्र सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात हे तुमच्या नावासोबत कमेंट करायला विसरू नका। बघा, सध्या मी आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणेच्या वेबसाईटवर। तुम्हाला माहित आहे परवा दिवशी अर्थातच 2 मेला 12वीचा रिझल्ट लागला होता। 12वीचा रिझल्ट लागत्यावेळी त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सुद्धा मी होतो आणि तुमच्यासाठी एक एक्सक्लुझिव्ह गोष्ट मी तुमच्यासाठी आणलेली आहे। पण मला माहित आहे आतापर्यंत तुम्ही कमेंट्स केले असणार, या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर पटकन करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जे विद्यार्थी 10वीच्या रिझल्टची खूप आतुरतेने वाट बघताय। बघा, चला सध्या मी आहे वेबसाईटवर गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, तुम्ही इथे आल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे खूप सगळ्या ज्या नोटिफिकेशन्स आहेत, नोटिफिकेशन मध्ये न जाता तुम्हाला स्टुडंट लॉग इन मध्ये जायचंय। इथे तुम्हाला रिझल्ट मध्ये जायचंय आणि रिझल्ट मध्ये गेल्याच्या नंतर इथे 2 ऑप्शन आहेत, एचएससी रिझल्ट आणि एचएससी रिझल्ट। एचएससी चा रिझल्ट वर गेल्यावर तुम्हाला एचएससी चा रिझल्ट आता सुद्धा दिसू शकतो, मात्र एसएससी चा रिझल्ट अजून घोषित झालेला नाहीये। तो कधी होणार आहे याची डेट मी तुम्हाला सांगतो, पण त्याच्या आधी आजच्या साठी सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट काय तर रिझल्ट लागण्याआधी जर तुम्ही 11वी साठी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तुम्हाला 11वी साठी ऍडमिशन भेटणार नाही। त्याच्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। जर तुम्ही 10वी मधून 11वी मध्ये जाणार असाल तर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणं मॅन्डेटरी आहे। बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला गुगलवर जायचं आहे, तुम्हाला FYJC ऍडमिशन टाइप करायचं आहे। ही जी पहिली वेबसाईट येईल त्या वेबसाईटवर जायचंय। बघा, इथे एक नोटिफिकेशन तुम्हाला दिसत असेल, स्टुडंट रजिस्ट्रेशन प्रोसेस विल बिगिन फ्रॉम 10th एप्रिल 10 AM टू टिल एसएससी बोर्ड रिझल्ट्स। म्हणजेच 10वीचा बोर्ड लागेपर्यंतच तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। मुलांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे काय, यावर्षी 16 लाख विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली होती, मात्र इथे खाली गेल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल की फक्त 7,47,921 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेला आहे। म्हणजे जवळपास अजून 50% विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला नाहीये। जर तुम्ही फॉर्म 1 भरलेला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे। मला कमेंट मध्ये नक्की सांगा की मी फॉर्म नंबर 1 भरला आहे आणि फॉर्म नंबर 2 ची तसंच रिझल्टची वाट बघत आहे। आणि असा जर तुमचा कोणी मित्र असेल ज्यानं अजूनही फॉर्म नंबर 1 भरला नाही, सो त्याला हा व्हिडिओ पाठवा, त्याच्या आईला पाठवा, पप्पाला पाठवा, आजोबाला पाठवा, आजीला पाठवा, ज्याला पाठवायचा पाठवा, पण त्याला सांगा, ए बाबा जर तू रजिस्ट्रेशन केलं नाहीस तर तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत ऍडमिशन भेटणार नाही। त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन करणं खूप मॅन्डेटरी आहे। चला, आता तुमच्या सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट, ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहताय ती गोष्ट म्हणजे काय तर रिझल्ट। बघा, तुम्हाला माहित असेल जसं यावर्षी महाराष्ट्र बोर्डाचा रिझल्ट हा वेबसाईटवर लागतो, अगदी तसाच टार्गेट पब्लिकेशनच्या वेबसाईटवर त्याच्यासोबतच MKCLच्या वेबसाईटवर सुद्धा हा रिझल्ट लागतो। अगदी आपण सध्या टार्गेट पब्लिकेशनच्या वेबसाईटवर आहेत, इथे तुम्हाला युअर जर्नी युअर रिझल्ट 2026 ऑप्शन दिसत असेल। एचएससी रिझल्ट तुम्हाला दिसतोय, मात्र एसएससी रिझल्टच्या पुढे इथे तुम्हाला कमिंग सून असं दाखवलं जाते। याच्यावर ज्यावेळेला तुम्ही क्लिक करता त्यावेळेला तुम्हाला असं दाखवलं जाते की डिक्लेअर्ड सून, हे लवकरच येणार आहे। पण हे कधी होणार आहे, काय होणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलंय। तुम्हाला अनअकॅडमी महाराष्ट्र 9th and 10th या चॅनलवर जायचं आहे, लाईव्ह व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि लाईव्ह व्हिडिओमध्ये गेल्याच्या नंतर तुमच्यासाठी जो पहिला लाईव्ह लागलेला आहे या लाईव्हला तुम्हाला सिलेक्ट करायचे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायचे, कारण हा व्हिडिओ रिझल्ट लागल्या तुमच्यासाठी लाईव्ह येणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर या जो व्हिडिओ आहे या व्हिडिओला एक म्हणजे ऍक्च्युली तर लॉग इन नाही केलेलं, तुम्ही लॉग इन केलेलं असेल, इथे तुमच्यासाठी एक लिंक दिलेली आहे, त्यावर लिंकला जाऊन टच करायचंय। इथे तुमच्यासाठी खूप मोठा सरप्राईज आहे। ज्यावेळेला तुम्ही या लिंकला टच कराल तुमच्यासमोर एक गुगल फॉर्म क्रिएट होईल, गुगल फॉर्म तुमच्यासमोर दिसेल। त्या गुगल फॉर्म मध्ये तुमचं नाव, ऍडमिट कार्ड, आईचं नाव, ज्या काही गोष्टी विचारलेल्या आहेत त्या फिल करायच्या आहेत, तुमचे एक्सपेक्टेड मार्क्स फिल करायचे आहेत आणि रिझल्ट लागल्या सगळ्यात पहिली नोटिफिकेशन मात्र तुम्हाला येणार आहे। त्याच्यासाठी नोटिफाय वर क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा, कारण सगळ्यात पहिल्यांदा अपडेट्स तुम्हाला
या चॅनलवर भेटणार आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्ही 10वी मधून 11वी मध्ये जाणार आहात आणि 11वीला जर सायन्स घेणार आहात तर तुमच्यासाठी अनअकॅडमी महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही अशी खूप छान बेस्ट अशी बॅच घेऊन आलो आहेत. तुम्हाला गुगलवर जायचं आहे आणि स्वराज MST CET या बॅचचं नाव टाकायचंय. स्वराज MST CET क्लास 11 जरी तुम्ही टाकलं तरी तुम्हाला ही बॅच सगळ्यात वर येताना दिसेल. बघा ही जी बॅच आहे ही बॅचची प्राइस अशी खूप मोठी नाहीये. 12 महिने चालणारी बॅच आहे. 500 पेक्षा जास्त लेक्चर्स आहेत. सगळ्या बेस्ट फॅकल्टीज तुम्हाला आहेत. फक्त 1999 रुपयाची. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. सोबतच तुम्ही आपल्या अनअकॅडमी ॲपवर जाऊन सुद्धा या बॅचच्या संदर्भात सगळ्या गोष्टी बघू शकतात. सर शेवटचे काही सीट शिल्लक राहिलेले आहेत. जर आतापर्यंत तुम्ही स्वराज बॅच एनरोल केलेले नसेल तर पटकन करा, कारण शेवटचे काही सीट शिल्लक राहिलेले आहेत आणि शेवटचे काही दिवस सुद्धा शिल्लक राहिलेले आहेत तुमच्या SSC बोर्डामधून 11वी मध्ये जाण्याकरता ॲडमिशनसाठी आणि काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत तुमच्या रिझल्टसाठी. तर हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. कमेंट करायला तर विसरूच नका तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले आहात. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.